मनसे नेता माऊली थोरवे के नेतृत्व में चेंबूर घाटला में बना प्रति पंढरपुर। सभी भक्तों ने की तारीफ। आषाढ़ी एकादशी के अवसर पर चेंबूर के घाटला में लोगों ने साक्षात विठू माऊली के दर्शन किए। विठ्ठल रुक्मिणी की भव्य मूर्ति के सामने पूजा पाठ के अलावा महिलाओं के कई कार्यक्रम हुए। उन्होंने भक्ति संगीत पर नृत्य किया और फुगड़ी खेला। यह सब संभव हुआ महाराष्ट्र नवनिर्माण सेना के विभाग अध्यक्ष माऊली थोरवे के कारण। माऊली थोरवे के नेतृत्व में घाटला में बने प्रति पंढरपुर का सभी भक्तों ने खूब तारीफ किया। आज घाटला गावामध्ये आदिनाथ मार्केट इथे आज माऊली थोरवेंच्या यांच्या निमित्तानं आज पंढरीची वारी आपण आषाढी एकादशी सगळे भाविक करत असतात। त्यानिमित्ताने आज माऊली थोरवे यांनी या ठिकाणी प्रति पंढरपूर याची स्थापना केलेली आहे आणि आमचा आनंद दुगणीत झालेला आहे। आम्ही दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहोत। त्यांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीस। रामकृष्ण हरी। सर्वांना आज सालाबादप्रमाणे याही वर्षी सन्माननीय माऊली थोरवे साहेबांनी पंढरपूर म्हणजे आज एकादशी आषाढी एकादशी आहे, त्याच्यानिमित्त हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा। म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दरवर्षी हा कार्यक्रम अति उत्साहात साजरा केला जातो। तसेच आपण काही रहिवासी असतो किंवा काही जण असतात की ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही, तर त्यांच्यासाठी खरंच हे प्रति पंढरपूर आहे। म्हणजे आम्हाला खूप इच्छा असते की आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, पण काही ना काही करून आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही आणि त्यासाठी सन्माननीय माऊली थोरवे साहेबांनी जे हे पंढरपूरचं दर्शन म्हणजे विठुरायाचं साक्षात दर्शन आम्हाला इथं दिलेलं आहे आणि वेळोवेळी वाटतं की माऊली या शब्दातच आमचं सर्व निघून जातं की खरंच ते आमच्यासाठी माऊली आहेत आणि खरंच ते विठ्ठलासारखे नेहमी आम्हाला धावून येतात प्रत्येक कार्यक्रम असू दे। आणि खास करून एक गोष्ट सांगायची आहे की चेंबूर विधानसभेमध्ये प्रत्येक वेळेस वेळोवेळी कुठलीही दुर्घटना असू दे किंवा कुठलंही काही काम असू दे, सन्माननीय माऊली थोरवे साहेब हे प्रत्यक्ष स्वतः जातीने लक्ष देऊन ते काम करतात। तर नागरिकांना पण ही एक विनंती आहे की तुम्ही जर निवडून देताय तर तो खरंच नेता तुमच्यासाठी काम करतोय का, स्थानिक लेवलला जाऊन ते खरंच तुमच्यासाठी त्या पातळीवरती उतरून ते काम करतायत। तर खरंच तुम्ही यावेळी येत्या आमदारकीच्या निवडणुकीत ही गोष्ट तुम्ही जातीने लक्ष ठेवा की आपण कोणासाठी म्हणजे जो नेता आपल्यासाठी काम करतोय तर आपलं मत त्यालाच गेलं पाहिजे। आणि मी विठुरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आमच्या सन्माननीय माऊली थोरवे साहेबांना तुम्ही आमदार की द्याच आणि आमदार बनवाच, म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या इथे खरंच दर्शनाला येऊ। पांडुरंग हरी। रामकृष्ण हरी माऊली। आज सगळ्यांना आषाढी एकादशीच्या भरभरून शुभेच्छा। आज खरं तर ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही, खास त्या नागरिकांसाठी आम्ही आज घाटला खारदेनगर इथे आमची पंढरी उभी केली। साक्षात आज इथे लोकांना पंढरी रायाचं आणि आमच्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालंय। सकाळपासून लोकांचा एवढा उदंड प्रतिसाद होता की सकाळपासून लोकांना वाटलं की पंढरपुरातच आपण आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा केला, असंच आम्ही यापुढेही साजरा करत राहू। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दिवसभर खिचडी वाटप असो, तुळशीचं रोप वाटप असो किंवा सांस्कृतिक भजनाचा कार्यक्रम असो, घाटल्यातल्या लोकांनी याचा भरपूर म्हणजे इतका भरभरून त्यांनी प्रतिसाद दिला आणि लोकांची असं मागणी आहे की बाबा आज माऊली थोरवेंनी आज आम्हाला साक्षात पंढरपूर इथे दाखवलं आणि माऊली पंढरी रायाच्या चरणी अशी आमची प्रार्थना आहे की आमचे माऊली भाऊ येत्या निवडणुकीत आमदार होत आणि आम्ही खरोखरच पुढच्या वर्षी पंढरपूरला जाऊ। सगळ्यांना सर्वात अगोदर एकादशीचे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। माऊली थोरवे यांनी हा जो कार्यक्रम राबवला गेल्या वर्षी पण राबवला होता आणि ह्या वर्षी पण त्यांनी खूप छान रीतीने या सगळ्या गोष्टीचे नियोजन केलेलं आहे आणि मी या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी केल्या म्हणजे आता गेल्या वर्षी पण त्यांनी केलं होतं, ह्या वर्षी पण त्यांनी सकाळचा साबुदाण्याची खिचडी मग सगळ्याचा प्रकार म्हणजे उपासाचे फक्त फराळ बिराळ सगळं ठेवलं होतं। उद्याही त्यांनी उपास सोडायच्या वेळेस पण त्यांनी भोजन ह्याचं नियोजन केलेलं आहे। त्या पद्धतीने माऊली थोरवे यांनी चेंबूर विधानसभेमध्ये खूपच जागृत रीतीने कार्यक्रम घेतले, मग ते सांस्कृतिक असू दे किंवा त्यांनी आपल्या धर्माच्या विषय असू दे, त्या कार्यक्रमात त्यांनी खूप इंटरेस्ट घेऊन काम करतात। सर्वप्रथम मी आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व घाटला परिसर तसेच माझ्या सर्व भक्ती बांधवांना शुभेच्छा देत आहे। आज आम्ही येथे घाटला परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जो काही हा एकादशीचा सोहळा रंगवला आहे, म्हणजे थोडक्यात मी असं सांगेल की आज आम्ही इथे पंढरपूरच्या पांडुरंगालाच आम्ही इथे अवतरला आहे
आणि आत्ताच जसं की आम्ही महिलांनी नाचू कीर्तनाच्या रंगीत प्रमाणे आम्हाला तिकडे जाण्याचं तर भाग्य नाही लाभले, परंतु आम्ही इथूनच ते भाग्य आजमावले आहे. आम्ही सकाळी म्हणजे स्थापना केली विठुरायांची रुक्माईची. त्याच्यानंतर इथे भजनांचे कार्यक्रम दिवसभर वेगवेगळे भजनी मंडळी बोलवले होते आणि वेगवेगळ्या भजनाचा आनंद आम्ही सर्व घाटलावासियांनी घेतला. त्यानंतर आम्ही त्या फराळाची पण व्यवस्था होती. तसेच आम्ही तुळशी रोपण वाटप करत होतो, कारण वृक्षारोपणमध्ये तुळशीचे खूप महत्त्व आहे आणि ऑक्सिजन वाढवण्यासाठी घरोघरी म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तुळशींना खूप महत्त्व आहे, म्हणून हे केलं, तुळशीच्या रोपाचं वाटण केलं. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी म्हणजे आत्ता सांस्कृतिक कार्यक्रमासहित आम्ही महिला नंतर त्याच्यासाठी पण हे झालो, सज्ज झालो आणि आम्हाला अजूनही खूप जोश आहे की आम्हाला पूर्ण रात्रभर जागरण करून, जसं पंढरपूरचे सगळे वारकरी रांगेत उभा राहून अजूनही दर्शन सोहळा चालूच असेल, तसं आम्हालाही असं वाटतं की आम्ही रात्रभर इथे सोहळा पार पाडू आणि आम्ही खूप उत्साही आहोत आणि असंच भरभरून आम्ही दरवर्षी हा उत्सव खूप जोमाने साजरा करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी स्वतः विनंती करेल की त्यांनी असाच भरभरून सोहळा पुढे वाढत जावा आणि एके दिवशी आमची पालखी अशीच पंढरपूरकडे निघाली. सर्वप्रथम मी सर्व भाविकांना आज आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. आज ज्या काही महिला आहेत त्या सर्वच काही आपल्या संसारातून पंढरपूरला जाऊ शकत नाही. त्यांची खूप इच्छा असते की त्या पंढरीच्या वारीला पालखीमध्ये नाचू कीर्तनाच्या आणि मृदंगाच्या गजरामध्ये त्यांना खूप म्हणजे आनंद भावे असं जायचं असतं, परंतु त्या जाऊ शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी हा जो काही सोहळा इथे घाटला परिसरामध्ये मनसेकडून करण्यात आला आहे, त्याचा रंग काही आगळा वेगळा होऊन असं वाटत आहे की इथे म्हणजे पंढरीच अवतरली आहे. स्पेशली हा म्हणजे आपण हिंदू हे म्हणजे आपल्या पूर्ण धर्मामध्ये प्रत्येक देवांना एक वेगळं स्थान आहे. त्याच्यामध्ये आपल्या पंढरीचा जो विठ्ठल आहे म्हणजे पांडुरंग म्हणतो आपण, तर त्यांच्यासाठी म्हणजे आपलं कुलदैवतच एक प्रकारे आपण विठ्ठलाला हे करतो. त्यामुळे जे काही हे निर्माण केलं आहे आषाढी एकादशी निमित्त, तर तो हा काही म्हणजे नाचू कीर्तनाचे अंगे हा आपल्याला आपल्या संतांनी सांगून दिलेला आहे आणि तेच आपण करतो आहोत त्यांच्या मागे. आज आषाढी एकादशीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. प्रत्येकाला वाटतं की मी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊ, पण ते प्रत्येकाला शक्य होत नाही. काही कामाच्या ह्यानी शक्य होत नाही, कोणाला वयाच्या ह्यानी शक्य होत नाही. ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांना या ठिकाणी एक दर्शन घ्यायची व्यवस्था म्हणून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी घाटला विभाग बोललं तर हा संपूर्ण धार्मिक परिसर आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी हे साजरं करत आहोत. हे पांडुरंगाचं काम आहे आणि आपण कशाही पद्धतीने केलं, कमी जास्त असलं तर ते सुंदरच होतं. कारण देव हा तुम्ही जगामध्ये कुठेही जाईल त्या ठिकाणी उभा असतो तुमच्या पाठीमागं, फक्त एवढंच आहे की तो आपल्याला दिसत नसतो. त्यामुळं आपण हा एक सेवा करण्याचा, भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे. खिचडी वाटप आहे, तुळशी रोप वाटप आहे, भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे. अशा प्रकारचा संध्याकाळपर्यंतचे कार्यक्रम आहेत आणि उद्या उपवास सोडण्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तुम्हीच बघताय पांडुरंगाच्या पुढे आता सर्व नतमस्तक होऊन या खारदेव नगरमध्ये आमच्या माऊली आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त हा कार्यक्रम घेतला आहे. असे वेळोवेळी कार्यक्रम आमचे माऊली आणि त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी घेत असतात. चेंबूरमध्ये एक वेगळं वातावरण त्या निमित्ताने झालेलं आहे आणि जेव्हापासून माऊली थोरवेंनी या भागामध्ये प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली आहे, एक नवचैतन्य आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आले, लोकांमध्ये आले, नागरिकांमध्ये आलं आहे आणि अशा प्रकारे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. काल पुणे एक्सप्रेस हायवेवरती एक जी बसचा अपघात झाला. खरं म्हणजे ट्रॅक्टरला त्या रस्त्यावरती परवानगी नसताना देखील ट्रॅक्टर कसा काय त्या रस्त्यावर गेला, म्हणजे सरकारची ही दिरंगाई आहे आणि त्यापायी आमचे भक्त मंडळींना आज या ठिकाणी जीव गमवावे लागलेले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज उठवणार आहे. आमचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी मदत केली आणि अशा प्रकारे राजसाहेब आता येतील त्यावेळी या विषयावरती बोलतीलच. सर्वप्रथम सगळ्या
भोसलेकरांना माझ्याकडून शुभेच्छा एकादशीच्या. आणि हा जो कार्यक्रम आहे तो खूप सकाळपासून आनंदाने साजरा झाला आहे. माऊली साहेबांनी पण खूप सारे कार्यक्रम इथे आयोजित केले होते. सकाळपासून सुस्वर भजन होतं. आताही म्हणजे आमचा जो महिलांचा संगीत कार्यक्रम होता तो खूप आनंदाने आम्ही साजरा केला आहे. तर असेच यापुढे जे कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त सहभाग देऊ.